मी एका छोट्याशा हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होतो. महिन्याला फक्त 10,000 रुपये पगार मिळायचा. घरी आजारी आई आणि शिकणारी लहान बहीण होती. बाबा गेले तेव्हा मी फक्त 19 वर्षाचा होतो. त्या दिवसापासून मी मुलगा कमी आणि घरचा करता जास्त झालो होतो. आईची औषधं घेताना, बहिणीची फी भरताना महिन्याच्या शेवटी माझ्या खिशात अक्षरशः 1 रुपयाही उरत नसे. पण तरीही मी रोज चेहऱ्यावर हसू ठेवून हॉटेलमध्ये कामाला जायचो, कारण घरी रडायला वेळ नव्हता. एक दिवस आमच्या हॉटेलमध्ये एक श्रीमंत बाई आली. खूप श्रीमंत होती ती. त्यांनी चहा मागवला. मी चहा घेऊन निघालो, पण मला जाणवलं त्या माझ्याकडेच बघत होत्या खूप वेळ. पण सुरुवातीला मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा आल्या, मग तिसऱ्या दिवशी, मग चौथ्या दिवशी, असं जवळपास 15 दिवस चाललं होतं. त्या नियमितपणे रोज यायच्या आणि फक्त चहा मागवायच्या आणि शांतपणे मला पाहत बसायच्या. कधीकधी त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. मी खूपदा दुर्लक्षच केलं. मला काहीच समजत नव्हतं. एक दिवस त्या निघताना त्यांचा मोबाईल खाली पडला. मी तो उचलण्यासाठी वाकलो. स्क्रीनवर एका तरुणाचा फोटो दिसला. मी क्षणभर स्तब्ध झालो, कारण त्या फोटोतील मुलगा आणि मी जवळजवळ सारखे दिसत होतो. इतक्यात त्यांनी घाईघाईने मोबाईल माझ्या हातातून हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्या दिवशी हॉटेल बंद झाल्यावर त्यांनी मला बाहेर बोलवलं. त्यांचा आवाज थरथरत होता. त्या मला म्हणाल्या, "बाळा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." पहिल्यांदाच त्यांनी मला बाळा म्हटलं होतं. मग त्यांनी मोबाईलमधला फोटो दाखवला आणि त्या सांगू लागल्या, "हा माझा मुलगा आर्यन." मी पुन्हा फोटो पाहिला. खरंच तो आणि मी अगदी हुबेहूब दिसत होतो. मग अचानक त्या रडायला लागल्या आणि मला सांगू लागल्या, 3 वर्षापूर्वी आर्यनचा अपघात झाला. मी त्याला माझ्या डोळ्यासमोर गमावलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो गेल्यानंतर मी जगते आहे, पण जगत नाही. त्या पुढे म्हणाल्या, "एक दिवस मी या हॉटेलमध्ये आले आणि मी तुला पाहिलं. मला वाटलं माझा मुलगा पुन्हा माझ्यासमोर उभा आहे." आणि हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. त्या म्हणाल्या, "तू जेव्हा हसतोस ना, अगदी तसंच माझा आर्यन हसायचा." काही क्षण शांत राहून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला त्या म्हणाल्या, "रोहित, तू माझ्याकडे काम करशील का?" मी गोंधळलो. "कसलं काम?" त्यांनी डोळे पुसले. "मला तुझ्याकडून काहीच नको आहे. फक्त या मोठ्या घरात पुन्हा कोणाचा तरी आवाज हवा आहे." मी शांत होतो. मग त्या म्हणाल्या, "मी तुला महिन्याला 1,00,000 रुपये देईन." 1,00,000? माझ्या आयुष्यात इतके पैसे मी कधीच पाहिले नव्हते. त्या रात्री मी सगळं आईला सांगितलं. माझी आई देखील काही वेळ शांत राहिली आणि मग ती म्हणाली, "बाळा, जगात सगळ्यांना पैशाची भूक नसते. काही लोकांना माणसांची भूक असते आणि त्या माणसासाठी काहीही किंमत देऊ शकतात." मी आईकडे पाहत राहिलो आणि ती पुढे म्हणाली, "त्या बाईला पैशांची नाही, मुलाची उणीव आहे." आईचं वाक्य माझ्या मनात घर करून गेलं. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. बंगला खूप मोठा होता, पण त्या घरात विचित्र शांतता होती. भिंतीवर आर्यनचा फोटो होता. त्याची खोली तशीच्या तशी ठेवली होती. त्याचे कपडे, त्याची पुस्तकं, त्याची गिटार, त्याच्या सर्व वस्तू, सगळं तसंच होतं. जणू त्या अजूनही त्याची वाट पाहत होत्या. तो येईल, एक दिवस तरी येईल ह्या आशेवरती. पण सत्य असं होतं, तो कधीच येणार नव्हता. हळूहळू मी त्या घरात राहू लागलो. आम्ही एकत्र चहा प्यायचो. त्या मला त्यांच्या मुलांच्या गोष्टी सांगायच्या. मी त्यांना माझ्या आईच्या आणि बहिणीच्या गोष्टी सांगायचो.
कित्येक महिन्यानंतर त्या पहिल्यांदा मनापासून हसल्या. त्या हसताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते, कारण त्यांच्या हसणंही विसरल्या होत्या त्या. एक दिवस त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या हळू आवाजात म्हणाल्या, देवाने माझा आर्यन परत दिला नाही, पण त्याने माझ्या रिकाम्या आयुष्यात तुझ्या रूपाने पुन्हा मुलाचं प्रेम पाठवलं आहे. आणि हे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं. मी त्यांच्या पायाशी बसलो आणि म्हणालो, आईला मुलाला गमवायचं दुःख कधीच विसरता येत नाही. पण आजपासून तुम्ही एकट्या नाही. मी तुमचा मुलगा नाही होऊ शकत, पण मुलासारखी साथ तुम्हाला नक्की देईल, हा माझा शब्द आहे. हे ऐकताच त्या मला मिठी मारून खूप रडल्या. त्या दिवशी मला समजलं, कधीकधी रक्ताची नाती नसली तरी काही माणसं आपली बनतात, कारण त्यांना आपल्यात त्यांच्या हरवलेल्या जगाची सावली दिसते. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.